विनंती असेल प्लेयर पाठवा नाही तर कमी करण्यात येईल. आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा एकदा ठरला अर्थात चंद्रकांत ज्याला प्लेअर ऑफ द मॅचची ट्रॉफी दिली जाईल. आकर्षक आणि त्यातल्या त्यात ज्याने 9 रन्स आणि 3 विकेट घेतल्यात. लक्ष्मणजी सकपा साहेब यांच्या हस्ते आपण त्यांना ही आकर्षक ट्रॉफी देणार आहोत. सुरुवात केली आहे या मॅचची ना या सामन्याची. तिथे व्हाईट बॉलनी सोर बॉल तिथे टाकलाय. 3 विकेट घेतले ना तर 500 6 बॉल मध्ये 3 विकेट घेतला तर महेश साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज राम साळुंके यांच्याकडून दिला जाईल. 3 विकेट तिथे घेतल्या जाणार का, कॅश प्राइज तिथे मिळवलं जाणार का, ते देखील आता पाहिलं जाईल. षटकारांची हॅट्रिक. यावेळेला तिथे चॉप करण्याचा प्रयत्न. पहिला बॉल व्हाईट बॉल आला आणि तदनंतरचे 2 बॉल आहेत ना तिथे डॉट बॉल येताना पाहायला मिळतात. आघाडीचे 2 बॅटर अगदी आपण पाहिले. एका बाजूला गणेश आणि सागर जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पॉवर प्लेचं षटक नंबर पहिलं जिथे मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग एंड कडून अगदी आपण पाहिलं ना तर महेश पवार यांना आपण पाहतोय. हो 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 या बेला उशी घेणारा बॉल. पंचांचा इशारा आला. इट्स व्हाईट बॉल. स्क्वेअर बॉल त्या ठिकाणी आलाय. व्हाईट बॉल त्या ठिकाणी येतोय. चला पंचांचा निर्णय या ठिकाणी अंतिम असेल. आपल्याला रिव्ह्यू अवेलेबल नाहीये. तिसऱ्या पंचांना आपण फक्त हाईट फॅक्टर साठी रेफर करणार आहोत. त्याच्यामुळे या गोष्टीकडे मी आधी आपलं लक्ष वेधेन. पुन्हा एकदा महेश यावेळेला सफल घेण्याचा प्रयत्न तिथे केलाय. बॉल अगदी बाउंड्री लाईनच्या दिशेने जाताना पाहायला मिळतोय. धाव बनला स्कोर कार्ड वरती तब्बल 6 धावा. गणेशच्या बॅट मधून चौकार आलाय. यावेळेला पुन्हा एकदा मिसमिंग स्ट्रोक. चेंडू मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. तिथून मात्र पहिली विकेट आली आहे. गणेश मात्र त्या ठिकाणी होतोय तो बाद. सचिन त्या ठिकाणी येतात. झेल चांगल्या प्रकारे टिपतात. ऍक्शन रिप्ले जबरदस्त त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. तानाजी मैदानाच्या आतमध्ये आला ना तसा कॅश प्राइज देखील येत आहे. अर्थात SPL कमिटी मेंबर राजू पवार यांच्याकडून 100 रुपयाचं कॅश प्राइज प्रत्येक षटकारासाठी तिथे पाहायला मिळेल तानाजी यांच्यासाठी. तो अगदी आपण पाहिलं ना तानाजीने पहिलाच बॉल हलक्यात शेअर केलाय. धाव घेतली गेली आहे. 1 धावा म्हणला स्कोर कार्ड वरती. 6 धावा. चला क्षेत्ररक्षण करणारा संघ थोडी घाई करा. 7 धावा बनलात. अजून आपल्याला 2 मॅचेस कंप्लीट करायच्या इथून पुढे.
याला पुन्हा एकदा हलक्या हाताने शेअर केलेला बॉल क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत. एकच धाव आली आहे. बॉल फेकी केला जातोय. पहिल्या पॉवर प्लेचा खेळ त्या ठिकाणी संपलाय. पॉवर प्लेच्या षटकात धावा झाल्यात तब्बल पहिल्या 6 बॉल मध्ये 8. कोण कोणाची लावेल मैदानाच्या आतमध्ये वाट, कोणाची आहे कॉलर ताट. धावा झाला स्कोर कार्ड वरती 8. तर गोलंदाजी टॅक वरती आकाश आलाय. सकाळच्या सत्रात आहे ना 65, 66, 60, 55, 56 अशा धावा काहीशा बनत होत्या. परंतु दुपारचं सत्र झालं, खेळाडू वर्ग लंच करून आले आणि तदनंतर आहे ना धावा बनतच नाही आहेत. गोलंदाजीसाठी आकाश येताना पाहायला मिळतोय. आकाश पवार आलाय. पॉवर प्लेचं षटक संपलंय. आकाश पवारने जर 3 विकेट घेतल्या तर अगदी आपण पाहिलं राम साळुंके यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. पुन्हा एकदा आकाश. पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर होता. तिथे मात्र गली रिजन मध्ये बॉल गेलाय. पहिला बॉल डॉट बॉल. याही मॅच मध्ये ना सुरुवातीला धावा काहीशा कमी बनलात. विकेट हॅट्रिक घेतली तर त्यासाठी देखील अगदी आपण पाहिलं दोन्ही फलंदाज जे आहेत मैदानाच्या आतमध्ये त्यांच्यासाठी प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचे कॅश प्राइज. एसपीएल कमिटी मेंबर राजू पवार. यावेळेला उडवला बॉल क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. आणखी एक विकेट आली. राजू पवार यांचा जसं मी कॅश प्राइज अनाऊन्स करतो ना तशी विकेट देखील येते. राजू पवारांची नजर फलंदाजांना लागले की काय असंच मला तरी वाटायला लागले. आता इथून पुढे ना राजू पवार यांनी कॅश प्राइज लावायचंच बंद केलंय. त्यांना ठाऊक आहे जर कॅश प्राइज लावलं तर आणखीन एक विकेट येण्याचे चान्सेस जास्तीचे असू शकतात. त्याच्यामुळे आता धावा बनणं हे सर्वाधिक जास्तीचं महत्वाचं ठरू शकतं. आता इथून पुढे 2 बॉल झाले, धावा मात्र झालेल्या नाहीत. 8 धावा बनल्यात. यावेळेला रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. रिव्हर्स आणखीन एक झेल. जर हॅट्रिक त्या ठिकाणी घेतली तर अर्थात श्रीरंगजी पवार साहेबांकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज अर्थात आकाश पवार साठी त्या ठिकाणी पाहायला मिळेल आणि राम साळुंके यांच्याकडून देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज. विकेट हॅट्रिक येणार का? पहिले 3 बॉल डॉट बॉल आलेत. हॅट्रिकचा चान्स तिथे पाहायला मिळेल. आकाश पवार याची हॅट्रिक पाहायला मिळणार का? पहिला गोलंदाज आजच्या दिवसातला ठरणार का? आकाश पवार याचा हॅट्रिकचा बॉल. ड्राईव्ह तर केलाय, हॅट्रिक त्या ठिकाणी येत नाहीये. स्कोर कार्ड वरती धावा बनला तब्बल 9 धावा. आठच बनलात. हो या बेला
या स्पर्धेच्या माध्यमातून कारवड गावचा सुपुत्र विजयजी जोरे यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचंही सहर्ष हार्दिक स्वागत. संजय जोरे त्यांच्या साथी मित्र परिवार या स्पर्धेला भेट देत असताना SPL सह्याद्री क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून त्यांना देखील आपण पाहतोय. या ठिकाणी विशेष सन्मान केला जातो. अर्थात या स्पर्धेमध्ये अगदी वेळात वेळ काढून येणारी संपूर्ण मान्यवर मंडळी यांचा या ठिकाणी SPL कमिटी मेंबर्स यांच्याकडून या ठिकाणी एक विशेष सन्मान केला जातोय. मायची उबदार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन या स्पर्धेमध्ये आलेल्या प्रत्येक अतिथींचा विशेष सन्मान सोहळा SPLच्या संपूर्ण पदाधिकाऱ्यांकडून केला जातोय. आलेल्या प्रत्येक मान्यवरांचं सहर्ष हार्दिक 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 स्वागत. या स्पर्धेतली आकाश पवार आहे ना, कालच्या आणि आजच्या दिवसातला एकमात्र असा गोलंदाज ज्याने या स्पर्धेतली मेडन ओव्हर काढली आहे. आकाश पवारसाठी टाळ्या व्हायला हरकत नाहीये. आणि SPL सीझन 5 चा एकमात्र गोलंदाज जो पाहायला मिळाला. गोलंदाजीसाठी निलेश पवार अर्थात फॉकनर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. त्याच्या हॅट्रिक साठी देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज ऑन असेल. 3 विकेट जर त्या ठिकाणी घेतल्या तर तानाजी सूर्यवंशी यांच्याकडून पहिल्या 12 बॉल मध्ये स्कोर कार्ड वरती धावा झाल्यात 8. यावेळेला समोरच्या दिशेने ओव्हर दी बॉलर पहिला बॉल आणि पहिल्या बॉल मध्ये तिथे विकेट आली आहे महेश चेंडूच्या खाली. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. अक्षय पवार मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अगदी आपण पाहतोय एका बाजूला विकेट येतात जातात खेळाडू काही थांबायचं नाव घेत नाहीयेत. जिथे अगदी गोलंदाज हवी होताना पाहायला मिळत आहेत फलंदाजी एंड वरती. धाव मात्र काही अजूनपर्यंत पाहिजे तशा बनलेल्या नाहीयेत. तिसऱ्या षटकातला पहिला बॉल झालाय. 8 धावा बनल्यात. यावेळेला पुन्हा एकदा अवे फ्रॉम दी बॉडी बॉल तिथे पाहायला मिळाला. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये धाव मिळेल त्या ठिकाणी एक. म्हणजे जवळजवळ पहिल्या 8 बॉल नंतर 1 धाव 9 बॉल नंतर 1 धाव त्या ठिकाणी आली आहे. धावा झाल्या तब्बल 9 धावा. या वेळेला मात्र अगदी माईच्या स्वरूपात त्या ठिकाणी 4 धावा मिळतात. नशिबाची साथ मैदानाच्या आत. पॅटला थोडासा हलकासा ब्रश करून जाणारा बॉल तिथे पाहायला मिळतोय. शुभमच्या बॅट मधून 4 धावा त्या ठिकाणी आलात. स्कोर कार्ड वरती धावा बनल्यात तब्बल 13 धावा. आणखीन एक त्या ठिकाणी डॉट बॉल येतोय. सर्वाधिक लो स्कोरिंगची मॅच आता ही पाहायला मिळते का हे आता पाहिलं देखील जाईल. या आधीच्या मॅच मध्ये सर्वाधिक कमी धावा आता याही मॅच मध्ये ते चित्र पाहायला मिळतंय. तिसरा षटकाचा खेळ अगदी संपुष्टावरती येत असताना आपण पाहतोय. यावेळेला पुन्हा एकदा बॅकफुट वरती येऊन पंच केलेला बॉल 1 बाउन्स बॉल कलेक्ट केला जातोय. धाव घेतली गेली. एक दुसरा प्रयत्न तिथे केला गेलाय. धावा बनल्या स्कोर कार्ड वरती तब्बल 15 धावा.
तिसऱ्या षटकातला शेवटच्या बॉलचा केसेस. धावा बनला तब्बल 15 धावा. लोअर फुल टॉस बॉल उंच हवेमध्ये वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या 18 बॉल मध्ये 19 धावा त्या ठिकाणी बनल्यात. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण आलेल्या विशेष मान्यवर मंडळींचा प्रथम आपण या ठिकाणी सन्मान सोहळा आपण करणार आहोत. अर्थात प्रथम आपण सन्मान करणार आहोत रॉनीजी सूर्यवंशी साहेबांचा. मंगेश सूर्यवंशी अर्थात विठ्ठलवाडीहून या स्पर्धेसाठी आणि अर्थात संघ मालक देखील आहेत एका टीमचे. विशेष सहकार्य या संपूर्ण SPL कमिटीला सातत्यपूर्ण राहत आणि असे व्यक्तिमत्व या स्पर्धेला अगदी वेळोवेळी येत असताना आपल्याला समाजकार्यातून क्रीडा क्षेत्रातून मदत करणारी व्यक्ती आज आपल्याला भेटली आहे. हे आपलं भाग्यच समजावं लागेल. त्यांचे देखील विशेष आभार. त्याचबरोबर पुढील आपण सन्मान करणार आहोत लक्ष्मणजी सपकाळ साहेब, अध्यक्ष जय ज्योतिर्लिंग पतसंस्था या विभागाचे. त्याचबरोबर पुढील सन्मान आपण करणार आहोत हनुमानजी सपकाळ साहेब, सल्लागार फ्रेंड्स कोऑपरेटिव्ह यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाईल. सल्लागार फ्रेंड्स हनुमानजी सपकाळ साहेब यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय. बापू पवार वाटोळे, त्याचबरोबर वाटोळे गावचे सुपुत्र बापूजी पवार साहेब यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाईल. त्याचबरोबर सचिनजी सूर्यवंशी विठ्ठलवाडी यांचा देखील आपण सन्मान करणार आहोत. अनेक दिग्गज मान्यवर मंडळी अगदी वेळात वेळ काढून भेट देत असताना पाहायला मिळतात. तुम्ही तिकडे लक्ष द्या. सचिन सूर्यवंशींचा घ्या. त्याचबरोबर सचिनजी सूर्यवंशी साहेब आपल्याला देखील विनंती असेल आपण देखील सन्मान स्वीकारण्यासाठी यायचं. मंगेश सर त्यांचं नाव काय? या स्पर्धेच्या माध्यमातून ते वर आले पाहिजेत ना. ते येतात सकारामजी कदम यांचा देखील आपण सन्मान घेणार आहोत. मी त्यांना देखील विनंती करेन. मंगेशजी साहेब यांचे संपूर्ण मित्र परिवार आणि आज या स्पर्धेच्या माध्यमातून ते देखील या आयोजनामध्ये अगदी भेट देत असताना पाहायला मिळतात. टायगर ग्रुपचे वाटते अनेक मित्र परिवार या स्पर्धेच्या माध्यमातून येत असताना आपण पाहतोय. वेलनेस कोच राज सपकाळ सर भिलवाडी, वेलनेस कोच राज सपकाळ सर भिलवाडी यांचा देखील आपण सन्मान या ठिकाणी करणार आहोत. आपण देखील याचे सन्मान स्वीकारण्यासाठी षटकातील शेवटचा चेंडू
अंकित यांचा. चला या लवकर. SPL मध्ये आलेले संपूर्ण अतिथी देव भव या स्पर्धेला ज्यांनी विशेष सहकार्य केलंय, ग्रामीण भागातल्या मुलांना 29. प्लॅटफॉर्म देण्याचं काम याच्या संपूर्ण मान्यवर केलंय. त्याच्यावर पुढील आपण सन्मान करणार आहोत बाजीरावजी सकपा साहेब. त्यांना देखील विनंती असेल आपण देखील सन्मान स्वीकारण्यासाठी पुढे यायचंय. अंकित यांचा शेवटचा चेंडू. चला घ्या घ्या. नाव सांगायला थांबलोय तर मी. शेवटच्या चेंडूवरील उत्तुंग षटकार. मराठा वॉरियर्स या संघाची एकूण धावसंख्या 45. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 45 रन्स. व्यवस्थापक जय ज्योतिर्लिंग. पुढील आपण सन्मान करणार आहोत नारायणजी सकपा, व्यवस्थापक जय ज्योतिर्लिंग सोसायटी. राजेशजी झोरे साहेब त्याचबरोबर स्पॉन्सर राजेशजी जोरे साहेब स्पॉन्सर आहेत आपले. स्पॉन्सर या स्पर्धेला SPL साठी 2026 साठी आणि कारवड गावचे सुपुत्र त्यांचा देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून एक विशेष सन्मान आपण करणार आहोत. राजेशजी सकपा, झोरे. राजेश जोरे यांना विनंती असेल. चला घ्या. ए सत्कार घ्या. शिर्के हा तुम्ही डावलून घ्या. हा अदलून बदलून घ्या. नवीन स्पॉन्सर तुम्हाला दिले ते मी. एक विशेष सन्मान सोहळा आलेल्या या संपूर्ण मान्यवर मंडळींचा या ठिकाणी केला जातोय. या SPL च्या माध्यमातून लाभलेले मेंबर श्री शेळके आंबवणे. श्री शेळके अंबवणे गावचे सुपुत्र त्यांना देखील विनंती असेल आपण देखील सन्मान स्वीकारण्यासाठी यायचं आहे. तानाजी अनुशे. पुढील सन्मान आपण करणार आहोत तानाजी अनुशयाचा. त्यांना देखील विनंती असेल आपण देखील सन्मान स्वीकारण्यासाठी पुढे यायचं आहे. तिचा फोटो काढ. चला या. त्यानंतर दीपक काळे कारवड. त्याचबरोबर हा घ्या. तुम्ही हा सन्मान झाला की पुढील आपण सन्मान घेणार आहोत दीपकजी काळे यांचा. कारवट गावचे सुपुत्र आहेत. दीपक काळे या. दीपकजी काळे यांना देखील विनंती असेल आपण देखील सन्मान स्वीकारण्यासाठी यायचं आहे. तुझ्या फोटो काढ इकडे. त्यानंतर आनंदा अनिविषे. त्याचबरोबर आनंद अनिशे कारवट गावचे सुपुत्र त्यांना देखील विनंती असेल आपण देखील या मुख्य व्यासपीठावर यायचं आहे सन्मान स्वीकारण्यासाठी. हनुमान नागरीचे व्यवस्थापक रामचंद्र पवार यांचा. हनुमान नागरीचे व्यवस्थापक रामचंद्रजी पवार साहेब यांचं या ठिकाणी आगमन होताना पाहायला मिळत आहे. त्यांचं स्वागत करा. त्यांचंही सहर्ष हार्दिक स्वागत. त्यांच्या शाल श्रीफळ देऊन स्वागत करा. मी आयोजकांना विनंती करतो आपल्याला देखील विनंती असेल की आपण शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना देखील या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. सर स्वागत करा. भेटू शकता. या स्पर्धेच्या माध्यमातून आलेली संपूर्ण दिग्गज मान्यवर मंडळी. नाही सन्मान घ्यायचं डायरेक्ट. हा चालू करा. हा घ्या. हा मग तुम्ही रिलॅक्स राहा. हॅलो. सागर यांच्या पहिल्या चेंडूवरती उत्तुंग षटकार महेश पवार यांनी. महेश पवार यांनी पहिल्याच चेंडूत षटकार फटकावला. सागर यांचा दुसरा चेंडू डॉट बॉल. त्याचबरोबर पुढील सन्मान आपण घेणार आहोत प्रोप्रायटर भवानी ड्रायफ्रूटचे प्रोप्रायटर अर्जुन कदम अर्जुन पवार अर्जुनजी पवार साहेब यांना देखील विनंती असेल. स्पॉन्सर आहेत. अर्थात SPL साठी लाभलेली मंडळी स्पॉन्सरशिप अगदी केली आहे. अगदी दिलखुलास आणि रुबाबदार असं व्यक्तिमत्व या संपूर्ण व्यक्तिमत्वांचा एक विशेष सन्मान सोहळा SPL सह्याद्री प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपण करतोय. चेंडूवरती षटकार
3 चेंडू 12 धावा. संजय पवार. त्याचबरोबर हनुमान नागरीचे पण वॉरियर्स कडून महेश पवार. डायरेक्टर संजयजी पवार साहेब यांचा देखील आपण या ठिकाणी सन्मान करतोय. त्यांना देखील विनंती असेल 3 संपूर्ण चेंडू दिग्गज मान्यवर 12 मंडळी धावा. या स्पर्धेला वॉरियर्स. भेट देत असताना पाहायला मिळतात. मायची उबदार शाल आणि सागर गुलाब पुष्प यांचा देऊन पुढील चौथा चेंडू मारा करतील महेश पवार. स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान सोहळा आलेल्या मान्यवर मंडळींचा. अवांतर धावेत भर. व्हाईट बॉल. संघाची धावसंख्या 13. त्याचबरोबर वाटोळी गावचे. राजेशजी पवार 13 वाटोळे गावचे सुपुत्र त्यांना देखील विनंती असेल आपण देखील सन्मान स्वीकारण्यासाठी यायचे. राजेशजी पवार साहेब त्याचबरोबर गणेश पवार. त्याचबरोबर गणेशजी पवार साहेब त्यांना देखील विनंती असेल. एक च्या दिशेने टोलवला हा उत्तुंग षटकार. पंचांचा निर्णय आलाय नो बॉल. 6+1. पहिली ओव्हर आहे ना नवीन बॉल. त्याचप्रमाणे सुरेश पवार. त्याचबरोबर सुरेश पवार यांचा देखील या ठिकाणी आपण सन्मान करणार आहोत. 4 चेंडू 20 धावा. सॉरी नो बॉल आहे आताच्या. 3 चेंडू 20 धावा. आताचा नो बॉल. आपली बस. आता मग तुमचा सगळ्यांचा करायला लागेल ना पुढे वाढलं. त्याचबरोबर श्रीरंगजी शिट्टा साहेब दुलवाडी यांचा आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. निश्चित अगदी वेळात वेळ काढून येणारी संपूर्ण मान्यवर मंडळी या SPL सह्याद्री क्रिकेट असोसिएशन अंतर्गत सह्याद्री प्रीमियर लीग अच्छा दुसऱ्या आणि अंतिम दिवसामध्ये आपण त्यांना पाहतोय. आपण आलात सर्वजण त्याबद्दल पुनश्च एकदा सर्वांचे विशेष आभार. आणि असं सहकार्य आपल्या विभागातील खेळाडूंना उत्तम दर्जाचे प्लॅटफॉर्म क्रीडा क्षेत्र सांस्कृतिक क्षेत्र सामाजिक क्षेत्र. सागर यांचा चौथा चेंडू आणि हा षटकार. 3 बॉल 3 टाकले. 3 चेंडू 3 षटकार. महेश पवार यांचे हॅट्रिक. श्रीरंगजी पवार साहेब आपल्याला देखील विनंती असेल. श्रीरंगजी पवार साहेब आपण देखील मुख्य व्यासपीठावर दिसून या. श्रीरंगजी पवार साहेब पुढील चेंडूवरती पण सलग 4 षटकार महेश पवार यांच्या बॅटमधून. जबरदस्त फटकेबाजी जी अगदी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एका बाजूला महेश पवार आहे ना फलंदाजीसाठी मागे काही हटत नाहीये. 4 बॉल मध्ये 4 षटकार ठोकलेत. जवळजवळ अगदी आपण धावा पाहिल्या ना स्कोर कार्ड वरती एकूण धावा झाला तब्बल 32 धावा. गोलंदाजी एंड वरती आपण पाहिलं ना सागर सूर्यवंशी यांना आपण पाहतो. सागर सूर्यवंशी यांना स्वप्नात देखील वाटलं नव्हतं की आज इतक्या धावा आमच्या षटकामध्ये येतील. म्हणजे जवळजवळ सागर सूर्यवंशी याला एका बाजूला अगदी आपण पाहिलं तर महेश पवारने धुतलंय. ओहो त्या बॉलला समोर दिशेने ड्राईव्ह केलेला बॉल नो बॉल आलाय. या बॉल मध्ये 5 धावा म्हणजे जवळजवळ रेकॉर्ड ब्रेक झालाय. एका षटकामध्ये 5 बॉल मध्ये 37 धावा खर्च करणारा या SPL चा पहिला गोलंदाज सागर सूर्यवंशी. त्याच्या नावावरती रेकॉर्ड लिहिला जाईल. सागर सूर्यवंशीला आता संध्याकाळी टेक्स्ट मेसेज सोशल मीडियावरती ट्रोल केलं जाईल. सागर भावा इतकी दर्जेदार गोलंदाजी इतके बॉल मध्ये तू इतक्या धावा कशा काय खर्च केल्यास त्याच्या मित्र परिवारांकडून. परंतु फलंदाजी एंड कडून देखील जबरदस्त बॅटिंग परफॉर्मन्स चालू आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून प्रमोद आडशी यांचा देखील आपण सन्मान करणार आहोत. त्यांनाही विनंती असेल आपण सन्मान स्वीकारण्यासाठी पुढे यायचं आहे. जवळजवळ 5 बॉल मध्ये 37 धावा आल्यात. एका बॉलचा खेळ शेष आहे. या एका बॉल मध्ये षटकार आला तर जवळजवळ 43 बनतील. आवश्यकता आहे ती पुन्हा एकदा व्हाईट बॉल आलाय.
धावा झाल्या तब्बल 38 धावा. 38 धावा बनल्यात. अजूनही 8 धावांची आवश्यकता. 5 बॉल मध्ये 38 धावा या गोलंदाजाने खर्च केल्यात. पुन्हा एकदा व्हाईट बॉल, पुन्हा एकदा व्हाईट बॉल. 39 धावा. पुढच्या वर्षी या गोलंदाजाचा विचार करतील संघ मालक खेळाडू. इतक्या कमी बॉल मध्ये इतक्या जास्तीच्या धावा देणं हे थोडस महाग ठरू शकतं. एखादा गोलंदाजाचा मॉरल डाऊन होतो, परंतु हरकत नाही आहे. एका बॉलचा खेळ शेष आहे. हो या बेला सन्मान दिलाय त्यांना ठाऊक आहे. मित्रांनो, जवळजवळ एका षटकामध्ये 40 धावा ठोकणारा या स्पर्धेतला पहिला फलंदाज महेश पवार. बॅटिंग फक्त टाळ्या व्हायला हरकत नाहीये. 6 बॉल मध्ये 40 धावा. 6 बॉल मध्ये 36 ऐकल्या होत्या. 6 बॉल मध्ये 40 पहिल्यांदा ऐकतोय. वैयक्तिक 34 धावा. जिथे 5 षटकार आणि 1 चौकार त्याच्या नावावरती राहिला. आता करायच्यात फक्त आणि फक्त 6 धावा. महेश पवार यांच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज झालंय. रमेश पवार यांच्याकडून या फलंदाजीसाठी, अर्थात त्यांचे सहकारी साथी मित्र आणि बंधू देखील आहेत. श्रीरंग पवार आणि संतोषी पवार आणि किरण जाईगडे यांना देखील विनंती असेल आपण देखील मुख्य व्यासपीठाच्या दिशेने यायचं. पहिलाच बॉल त्या ठिकाणी डॉट बॉल आलाय. ईश्वरी 11चे मालक त्यांच्याकडून देखील महेश पवार याच्या फलंदाजीसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज. या वेळेला फटका, षटकार आणि सामना संपवलाय. तब्बल 1.1 बॉल मध्ये 1.2 बॉल मध्ये 40 धावा ठोकल्यात. हा SPL चा आजच्या दुसऱ्या दिवसातला रेकॉर्ड ब्रेक त्या ठिकाणी असेल. आणि आता याच्या नंतर या